खूपच अगदी माफक मागणी आहे, ते म्हणजे आमचं पाणी. आम्हाला पाणी हवंय म्हणजे हवंय. आज सिडकोनी आम्हाला जे स्वप्न दाखवलं होतं, स्वप्नातलं घर म्हणजे स्वप्नपूर्ती, त्या अनुषंगाने आम्ही इथं घरं घेतली. पण आज सिडकोने आमचा भ्रमनिरास केलाय की पाण्यासाठी आम्हाला आज रस्त्यावर यावं लागलं. आमच्या आया बहिणी रस्त्यावर उतरल्यात. आम्ही मध्यमवर्गीय आहोत आणि आजही सिडको आम्हाला फक्त वाटाण्याच्या अक्षता लावतायत. हे असंच जर चाललं तर आज ज्या पद्धतीने आम्ही गांधीगिरीचा अवलंब करून यांना निवेदन देतोय, विनंती करतोय की आमचा हा जो प्रश्न आहे पाण्याचा, हा लवकरात लवकर तुम्ही सोडवा, जेणेकरून आम्हाला जे तुम्ही स्वप्न दाखवलं होतं की स्वप्नातली घरं तुम्हाला आम्ही देतोय, ती कुठेतरी त्या अनुषंगाने तुम्ही पूर्ण कराल असं आम्हाला खात्री आहे. आता ऐन पावसाळ्यामध्ये सुद्धा या लोकांनी आम्हाला पूर्ण कोरडं ठेवलेलं आहे. हा आमचा दुसरा मोर्चा आहे. निवेदन तर आम्ही त्यांना असं भरपूर देतच राहतो की आम्हाला पाणी येत नाही, आणि ते त्यांचे तांत्रिक गोष्टी आम्हाला सांगत राहतात की हा प्रॉब्लेम झाला, तो प्रॉब्लेम झाला. पण ह्या जर गोष्टी सतत चालू राहिल्या तर मग रहिवाशांनी कसं काय नियोजन करायचं, घरी थांबायचं पाण्यासाठी की कामावर जायचं? एकतर आम्ही सर्वसामान्य लोक आहेत. आम्ही दोघांनी जॉब केल्याशिवाय त्याला गत्यंतर नसतं नवरा बायकोने. आज जर आम्ही पाण्यासाठी आम्हाला खूप म्हणजे इतक्या सुट्ट्या झाल्यात ना गेल्या महिन्याभरामध्ये आमच्या, तर आम्ही कसं चालवायचे, घरचे हप्ते कसे आम्ही फेडायचे. आज जर प्रत्येक जर आम्हाला आणि एकतर बिल्डिंग मध्ये इतके वाद सुरू आहेत, इतकी भांडणं, शेजारचे एकमेकांचे तोंड बघत नाहीये, एवढे पाण्याचे प्रॉब्लेम चालू आहेत. सिडकोने याच्यावरती खरंच आम्हाला आम्ही म्हणत नाही 24 तास द्या, पण जे वेळ ठरवून दिले तेवढं मुबलक पाणी आम्हाला द्यावं त्यांनी, एवढी आमची एकदम छोटीशी रिक्वेस्ट आहे. आमची खूपच अगदी माफक मागणी आहे, ते म्हणजे आमचं पाणी. आम्हाला पाणी हवंय म्हणजे हवंय. सिडकोने आम्हाला जे आश्वासन दिलंय 24 तास पाण्याचं, ते आश्वासन कसंही करून त्यांनी पूर्ण करावं. आणि मागच्या महिनाभरापासून स्वप्नपूर्ती संकुलामध्ये हाहाकार माजलेला आहे. पाणीच नाहीये, कुठल्याही घराला पाणी मिळत नाहीये कोणालाच. आमच्या घरामध्ये प्रत्येक अक्षरशः एक गोष्टी अशा होत आहेत ना की पाण्यामुळे वादविवाद वाढत चालले आहेत. प्रत्येक जण भांडायला उठले फक्त आणि फक्त पाण्यासाठी. सर, सिडको आमच्या मागण्या का पूर्ण करत नाहीये याचं आम्हाला उत्तर द्या. हा, राहण्यासाठी छत दिली आहे, ती पण छत वरतून लिकेज होत असतं, त्यातून पाणी पडत असतं. आमच्या याच्यामध्ये काय म्हणतात, नळाला पाणी नाहीये पण आमच्या छतातनं पाणी टपकतं. पाणी जातंय कुठे नक्की? आमचं पाणी कुठे जातंय आता हे तुम्ही प्रशासनाला विचारायला हवं सर. प्रशासनाचे अधिकारी याला उत्तर द्यायला बांधीलच आहेत. त्यांनी हे उत्तर द्यावं की एवढं लाखो लिटर जे धरणांमध्ये पाणी भरलंय आणि जे सिडकोच्या म्हणजे म्हणतात ना की त्यांना स्वप्नपूर्तीपर्यंत पोहोचवायचंय, ते पाणी नक्की पोहोचवत आहे कुठे, याचं उत्तर प्रत्येक अधिकाऱ्याने आम्हाला द्या.